बरसाण्याचे वृषभानु महाराज आणि राणी कीर्तिकांची ही तेजपुंज रूपसुंदर वाहिका. या त्रिभुवन सुंदरीला पाहून कीर्तीला सख्यांना म्हणाल, सखे गोपीला पाहून या सखे माझं झाली प्रेमबाधा, म्हणून देवराज्ञीशाची ती गोकुळीची राधा. तिचं पाहून या सये माझं पडत असे फुल, वृंदावनी उमलली इंद्रभूल. तो नाचू लागला. असं हे अतिधूर आणि अतिधूर ईश्वरी नातं. एका काळना यशोदा माईला दही घुसळू देत नव्हता. म्हणजे चल उठ रे मुकुंदा, मम मंदिरास जाऊ, तरी वाहत दूध लोणी घालीन तुझ शिखाऊ. देईन तुझावे ते पाहू नकोस मागे, चल झडकरी आता तू जाऊ आणि नव्हे. त्याने गोकुळवासियांचा निरोप घेतला. कदंब वृक्षापासून गिरवर्ण टेकडीपर्यंत तो साऱ्यांना भेटला. राधेला शोधत तो अश्वत्थाशी आला. दाटल्या स्वरात राधेला त्याने सांगला. तेव्हा राधा म्हणते, एक असं जागे करना मम अंतराशी, देखून दे माथा मसा तुझ्या पावलाशी. अमोल बोलते आपण बोलवल्याप्रमाणे ते आम्ही आहेत, एक आपण स्वागत करूया. आणि एका जणांनी त्याबद्दल विनंती केली करणार आहे की त्यांनी त्यांच्या काय मागण्या किंवा काय थोडं समोर आहे का? थोडं वरून पुढे येतात. नगराध्यक्ष आमचे मित्र दामोदर मोठे साहेब, आपल्या 17 नंबर वार्डचे कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक पूनमबाई पठाण, त्यानंतर पूनमताईंना काहीतरी थोडासा आजार घेत त्या येऊ शकले नाही. या सर्वांचा बरेच दिवस आपल्याला सत्कार करायला होता, पण काही घरगुती अडचणीमध्ये शक्य झालं नाही. आता तो योग या ठिकाणी आपल्याकडं मोठे साहेबांकडे काय वेगळं मागायचं काही कारण नाही, कारण आपण कधी जाऊन त्यांच्याकडे काही मागू शकतो. सोपं आम्ही आता महत्त्वाचं असं आहे की नगरपालिकेमध्ये हद्दवाढ झाल्यानंतर अनेक प्रस्ताव आम्ही दिले. एकाही प्रस्तावाचं उत्तरही नाही, इम्प्लिमेंट राहिलं बाजूला. उदाहरणार्थ बिरुळाचं नाही की सरकारी जी आर आणि प्रस्ताव बाबांच्या शिफारशीकडे दिले, कॉपी पण मुद्दाम देतो की बॉ विरुद्ध केंद्र हे स्वनिधीतून नगरपालिकेच्या त्या भागात मागणी आहे. आम्ही एकट्यातून अनेक ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे किंवा विरुद्ध केंद्राच्या. आता जागा नगरपालिकेला असेल तर छानच, तुम्ही द्या, नसेल तर आम्ही उपलब्ध करून देतो, पण त्या ठिकाणी तुमच्याच स्वनिधीतून हे होणं गरजेचं आहे. आता मोठे साहेबांना माझी विनंती आता आणि सोसायटीचं आहे, काही काळ आपण चालू शकतो, पण स्वतंत्र विलासपूरच्या ज्या हे आहेत नागरिक, हे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र हे असं बिरुवाचं गरजेचं आहे. पुण्यामध्ये भरपूर प्रभागामध्ये आहेत, साताऱ्यामध्ये कमीत कमी विलासपूरतील पहिलं भाऊ अशी आमची इच्छा आहे की लवकरात लवकर व्हावं असं इच्छा आहे. त्यांचा अनेक मागण्या आहेत, फिरोजबाईंच्या मार्फत आपण पाठवूच्या वेळेला, पण जो पैसा आला हद्दवाढीसाठी तो सगळा खर्च झाला नाही, हे दुर्दैव आहे. उदाहरणार्थ मागणी लोकांची रस्ते म्हणजे लाईट, त्यानंतर रस्ते आणि त्यानंतर गटार यांच्यातली जवळजवळ काम झालं नाही असं नाही आहे, तर ज्या प्रमाणात ते व्हायला पाहिजे ते झालं नाही आणि तो पैसा अन्यथा वापरला गेला. तर आमची अशी विनंती की बाबा तुम्ही सगळे मंडळीचा विचार करा की ह्या भागामध्ये दिवसेंदिवस हा विकास वाढत चालले, पूर्वेकडचा भाग वाढत चालले आहे, अनेक हॉस्पिटल नवीन नवीन होते आहेत, नागरी वस्ती वाढते, मोठ्या मोठ्या इमारती बाहेर आले फ्लॅश सिस्टमनं. तर अशा परिस्थितीत जी नागरी वस्ती वाढणार आहे त्यांना नागरी सुविधा निर्माण करून देण्याकरता तुम्ही प्रयत्न सगळ्यांनी करणं गरजेचं आहे.
आणि तुम्ही या बाबतीमध्ये थोडा विचार करा अशी आमची आपल्याला विनंती आहे. आमची महत्त्वाची मागणी आणखी अशी आहे किंवा पाण्याचा प्रश्न जो आहे तो प्राधिकरण काही करू शकत नाही. किती त्यांच्याकडून डोकं पडते काही उपयोग होत नाही. एक तर तिथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कित्येक वर्ष नाही आहे. ॲडिशनल चार्ज किंवा कोणते डेप्युटेशन मिळतो हो म्हणतो पुन्हा काय कळत नाही. आमचं म्हणणं आता तुम्ही जर कॉर्पोरेशन करणार आहे नजीकच्या काळामध्ये मग आतापासून तुम्ही पाण्याचं नगरपालिकेनं आम्हाला घ्यावं तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि आता जे बनकर साहेब म्हटले बघ कालचं पाणी ह्या भागाला आम्ही देणार आहोत. मग आमचे तुम्ही जे काय पैसे असतील त्याच्याप्रमाणे तुम्ही आमच्याकडे घ्या. आणि प्राधिकरण पण कर्ज ते चालू शकत नाही पाणी देऊ शकत नाही तर त्यांचं अस्तित्व ठेवायचं काय कारण नाही. नगरपालिकेचं वाढावं सिटी बसेस नगरपालिकेने छोट्या सुरू कराव्यात. त्यानंतर वर्कशॉप त्याचे होतील त्यानंतर ड्रायव्हर होतील कंडक्टर होतील लोकांना रोजगार मिळेल. ह्या गोष्टी करण्याकरता आम्ही तुम्हाला नेहमी भेटत जाऊ तुमच्याकडनं हात धरून करून घेऊ ही गोष्ट सांगतो. मी विनंती करतो किंवा या ठिकाणी तुम्ही सगळेजण हजर झालात आणि या कार्यक्रमाला शोभा आणली. मॅडमला डिस्टर्ब झालं काय ह्या लोकांची वेळ एवढे प्रत्येक टाईम त्यांचं ठरले नाही. आपण त्यांना बोलवतो त्याप्रमाणे केलं पुन्हा काहीतरी बोलवू मोठ्या कार्यक्रमाला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये नेहमी भेटत जाऊ. तुमच्या काही अडीअडचणी असतील सामुदायिक व्यक्तिगत सुद्धा आमच्यापर्यंत आणा. आम्ही त्या संबंधित व्यवस्था करून आपण आणा. धन्यवाद. आमचा सरकार आज सातारचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अमोलजी मोहिते चारू काका कार्यकर्ता दिसकर काका आणि आदरणीय व्याख्यान म्हणणाऱ्या ताई समोर बसलेले विलासपूर गोळीबारचे माझ्या सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठ आणि माझ्यावर आणि महाराजांच्यावर प्रेम करणारी सर्वच भाऊसाहेब महाराजांच्यावर प्रेम करणारी सर्व आपण मंडळी आज नगराध्यक्षांचा सत्कार आणि उपनगराध्यक्षांचा सत्कार करायसाठी आपण सगळ्यांना बनकर साहेबांना बोलवलं. म्हणून ताईला आणि माझाही सत्कार तुम्ही नेहमी करत असतात. तुमच्या आशीर्वादानं तुमच्या कृपेनं सगळ्यांच्या मी पहिल्यांदा या विलासपूर गोळीबारचा नगरसेवक झालो. की सगळ्यांचे तुमचे आशीर्वाद होते म्हणून झाले. पारिक काका मोठे काका बिस्कर काका जोशी काका पंडित काका सर्वच गोरे सर माझे शिक्षक इथं बसलेले सर्व तुम्ही खरोखरच माझ्यासाठी आणि मान्यवर आहेत सर्व महिलांच्या तुम्ही माझ्या माता बहिणी सर्व. आज जसं पारिक काकाने सांगितलं आपल्या भागात खूप काम चांगली झाली आणि खरोखरच भाऊसाहेब महाराजांच्या पासून या त्रिशंकू भागात काही नव्हतं. पण पंचायत समिती जिल्हा परिषद असल्यापासून भाऊसाहेब महाराजांनी शिवेंद्रबाबांच्या माध्यमातून आपण काम करतोय. पारिक काका ग्रामपंचायत होती पंचायत समिती होती पारिक काका सदस्य होते उपसरपंच होते आणि आपली सगळी पार्टी म्हणून काम करत होते. चांगल्या पद्धतीनं त्या जुन्या तुम्ही सगळ्या माणसांना जे कॉलनीचे रस्ते असू दे त्याचा लेआउट असू दे तुम्ही सगळ्यांना लक्ष घातलंय म्हणून या कॉलनीची आता ही परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा लक्ष घातलं नसतं तर कॉलनीत रस्ते छोटे राहिले असते बाकीच्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या झाल्या असतात. इतर कॉलनी सारखं आपली फॉरेस्ट कॉलनी आपला भाग तसा राहिला नाही. तलाठी कॉलनी गणेश नगर असू दे सगळ्यात भाग म्हणजे तुम्ही सगळे सिनियर माणसं पहिल्यांदा तुम्ही जबाबदारीनं हे काम केलं म्हणून हे आताचे चांगले दिवस चांगले रस्ते चांगले लाईट पाणी हातवाढ आपली झाली. ही शिवेंद्रबाबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वातनं कैलासवासी अजितदादा म्हणजे आज त्यांना आपण थोडक्यात कैलासवासी म्हणतो. भाऊसाहेब महाराजांच्या पासून अजितदादांचे चांगले संबंध होते. त्याच्यानंतर बाबांना त्यांना मदत केली आणि जी हद्दवाढ त्यांना करोना काळात हद्दवाढ करून दिली त्याबद्दल आपलं ग्रामपंचायत असताना आपल्याला रस्ते लाईट गटर पाणी करता येत नव्हतं. नगरपालिकेत गेल्यानंतर आपल्याला कर भरायला लागतो पण नगरपालिकेत गेल्यानंतर आपली जी काय कामं विकास कामं ज्या पद्धतीनं चालू आहेत आपल्याला एवढे चांगले नगराध्यक्ष लाभलेत. आपण सगळ्यांना सगळ्यात चांगली मतं या विलासपूर गोळीबार मधनं आपण सगळ्यांना वॉर्ड क्रमांक 17 मध्ये नगराध्यक्षाला दिलेत. नगराध्यक्ष बी एक भूतगुरु आणि बाबा महाराजांचे विश्वास म्हणून मानले जातात. भाऊसाहेब महाराजांच्या पासून अमोल मोहिते काम करतात. चांगल्या पद्धतीनं जी काका तुम्ही जी काय मागणी केली आता त्याचा मी तुमच्यावर सगळ्यांच्या बरोबर आहे. मी काय नगरसेवक म्हणून नाहीये पण तुमचा मी कार्यकर्ता म्हणून अमोल मोहित्यांच्याकडनं नगराध्यक्षांकडनं आपण सगळ्या गोष्टी ते करून घेऊ एवढंच. आणि ओपन जिम असू दे
बाकीच्या जिमचे साहित्य सगळीकडे असू दे, तलाठी कॉलनीत चांगलं एक हॉल झालाय, तिथं आपण जिम करू शकतो, कुठेही काही करू शकतो, पण तुमच्या सगळ्यांच्या विचारानं आपण करू शकतो. पुन्हा एकदा वडे काका, सगळीच तुम्ही मंडळी जी काय आज तुम्ही आम्हाला सत्काराला बोलवलं, पण अमोल मोहितेंचं नाही, मी दुपारी त्यांना बोललो, अध्यक्ष आपल्याला सत्काराला बोलावले. आज माझ्यासाठी ही ज्येष्ठ मंडळी खरोखरच या विलासपूर गोळीबारचं हे सगळे एक माझ्यासाठी दैवत आहे. का की ह्यांच्या विचारानं भरपूर काय ह्या ज्येष्ठांचा संघ आहे, ज्येष्ठांच्या संघानं भरपूर ह्या विलासपूर गोळीबारला चालतं. यांच्या आवाजानं एक 5-25 घरे सगळीच जण हलवू शकतात, अशी सगळे मान्यवर व्यक्ती आहेत. त्यामुळे तुमचा सत्कार अमोल मोहिते साहेब आणि मी, बनकर साहेब आणि पूनमताईच्या वतीनं तुम्ही आमचा सत्कार केला, आम्ही बी तुमचा सगळ्यांचा सत्कार करणार आहे. तर अध्यक्षांनी सांगितलं सगळ्यांचा ज्येष्ठांचा सत्कार व्हायला पाहिजे. अध्यक्ष बोलल्यानंतर तुमचा ठराविक लोकांचा सत्कार आम्ही स्वतः घेणार आहे. सगळ्यांना शाल टोपी देऊन आम्ही सत्कार करणार आहे. तुमच्या आशीर्वादानं मी तर खात्रीने सांगतो धर्मान अध्यक्ष, मी खरोखरच ह्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आलो. हे माझ्याबरोबर कोण नसतं तर मी 100% निवडून आलो नसतो. पण तुमच्या ताकदीनं मी मागं मी सांगितलं कुठेही चुकीचं वागणार नाही, चुकीचं काम करणार नाही. तुम्ही जसं सर्व ज्येष्ठ, सर्व माझे विलासपूर गोळीबारचे नागरिक ज्या पद्धतीने मला काम करायला सांगतात त्या पद्धतीने काम करेन. रस्त्यावरची झाडं जे आता आपलं रस्ता रुंदीकरण चाललंय, साईबाबा ते शिवराज पेट्रोल झाडं निघतात, मलाही खूप वाईट वाटतंय. इतकी जुनी झाडं निघतात, काही लोक बोलतात, पण मी तुम्हाला आज खात्रीने सर सांगतो, नगराध्यक्षांच्या गुहाईनं सांगतो, ज्या पद्धतीने 10-12 झाडं मोठी निघाल्यात, आपण तिथं 500 झाडं लावू, पण आपल्या भागाचा विकास चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, रस्ता रुंदीकरण व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने महाराजांना आपल्याला फंड दिला, आपल्या सगळ्या बाजूचे रस्ते मोठे झाले, सगळ्या बाजूच्या रस्त्याला रुंदीकरण झालं, डिवायडर झाले. आता आपल्याकडे रस्त्यावर ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय. आताच इथं 2 मिनिटापूर्वी अँब्युलन्स एका म्हणून फोन आला, मॅजेस्टिक टायर पाशी एखादं डोकं फुटलंय आणि लागलं. त्यामुळं आपल्या इथले रस्ते वाढायला पाहिजेत, आपल्या इथे रस्ते चांगले व्हायला पाहिजेत. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी क्षमा मागतो. मी काही झाडं स्वतः काढत नाही, पीडब्ल्यूचे अधिकारी हे रस्ता रुंदीकरणासाठी काढतात, पण आपण चांगल्या पद्धतीने रस्ता करू, चांगली झाडं लावू, तुमच्या सगळ्यांच्या विचाराने चांगलं काम करू, एवढंच मला सांगायचंय. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या ज्येष्ठांचं मनापासून म्हणजे तुम्ही आहे म्हणून मी आहे, आणि मी कायम सांगत असतो, मी कायम तुमच्या पायात राहील. किती मोठा झालो, नगरसेवक झालो, कुठली गोष्ट काय नाही, तसा तुम्हाला फिरोज आहे, तसाच मी आहे. मी सकाळी उठल्यापासून तुम्ही सगळेजण बघताय, रात्री झोपस्तोवर बघताय. मला ज्या पद्धतीने काम करायचं मी 100% तसं करणार. मला शिवेंद्रबाबांचा मी कार्यकर्ता मावळा म्हणून ओळखला जातो. ज्या पद्धतीने आपण शिवजयंती साजरी करतो, महिला दिवस साजरे करतो, सगळ्या सण साजरे करतो, मी तुमच्यातलाच आहे आणि कायम तुमच्यातला राहील. पुन्हा एकदा आपल्या ज्येष्ठांच्या संघाचं मनापासून सगळ्या माझ्या पालिकाका, सर्व तुम्ही जाधव काका, सगळेच तुम्ही सगळे प्रमुख, मोठे काका, तुम्ही माझ्यासाठी आदरणीय, मी नेहमी सांगत असतो, तर तुम्ही सगळेजण आदरणीय माझ्यासाठी. मी तुमचा कुठेही आदर हे करणार नाही. पुन्हा एकदा तुमच्या मनापासून हात जोडून आमचा छोटासा सत्कार घेतला. नगराध्यक्षांना एवढंच सांगावं, जे काय आम्ही छोटीशी मागणी केली त्यात तुमचाच सहभाग आहे, तुमच्या सहीनच सगळं आज सातारा शहर चालतंय. खरोखरच गोड दिसायला बी गोड नगराध्यक्ष आणि काम करायला बी एकदम खरं. मी त्यांचा कार्यकर्ता. मी जेव्हा सातारला आलो, मी समर्थ मंदिरला राहायला होतो 94-95. अमोल मोहित्यांच्यावरच फिरायचो, अमोल मोहित्यांच्यावर सकाळपासून, अमोल मोहित्यांच्यावर रात्रीपासून माझी सुरुवात आहे. त्यामुळे अमोल मोहित्यांचा मी पहिल्यापासून कार्यकर्ता आहे. बाबांचा कार्यकर्ता होतोच, पण एक ग्रुप म्हणून आणि एक मित्र म्हणून अमोल मोहित्यांच्यावर कायम आहे. त्यांच्या हाताला हात लावून त्यांना संभाजी महाराजांची जयंती अमोल मोहिते सगळ्यात मोठी साताऱ्यात करत होते आणि पहिल्यापासून करत होते. त्यांचंच बघून मी ह्या विलासपूरला गोळीबारला शिवजयंती चालू केली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मला माझा सत्कार केला. मी तुमचा छोटासा कार्यकर्ता आहे आणि अमोल मोहितेचा सत्कार केला. आम्ही तुमचा सत्कार करणार आहे. फक्त एक 5 मिनिट आपले घेतो
आम्ही त्यानंतर सत्कार केल्यानंतर तुमचा कार्यक्रम चालू राहून दे. अमोल मोहित्यांना एक विनंती करतो, तुम्ही 2 शब्द बोला म्हणजे आम्हाला सगळ्यांना बरं वाटतं. अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज जो सत्काराचा कार्यक्रम घेतला जातो त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभारी आहे की आपण इथं मनापूर आणि हा सत्काराचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. दुसरी गोष्ट एक क्षमा मागतो ताईंची की आम्हाला थोडं जायचं होतं, त्यामुळं तुमचं सगळी मंत्रमुग्ध झाली होती तुमचं ऐकत होतं. तुम्हाला पण कसं वाटत थांबून वाटत होतं, पण पुढं कार्यक्रम असल्यामुळं मला जायचं, त्यामुळं छोटासा आमचा संस्कार घेऊन पुढं जायचं असं काकांना बोललो मी. तर मोठे काका असू देत किंवा पारे काका किंवा आपले वकील साहेब हे पहिल्यापासून संबंधित आहेत. फिरोज पठाण हे तुमच्या नगरसेवक तुम्ही निवडून दिले, त्यांच्याबरोबर मला सुद्धा आपण जे भरघोस मात्र निवडून दिले त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि आता जे तुम्ही घरमुळा केंद्राचा जे आता विषय मांडत आहे, तर येत्या जनरल बॉडीला आम्ही विषय घेऊन तो मार्गी लावतो. त्याचा फंड माझ्या अध्यक्ष फंड म्हणून जर सेपरेट फंड असतो त्यातनं मी लगेच त्या फंडिंग असंच आपलं सर्वांचं प्रेम राहू दे एवढं समजून थांबतो. मी काय त्याला काय विषय नाही. काम इकडे समोर बघा जरा. हा 15-20 वर्षापासून भारी वाटते सगळी काल अजय अजय दोघांचा करते जवळ या आला पाहिजे.
सॉरी, माफ करा, तुम्हाला डिस्टर्ब झालं, माफी असेल. जाऊ का? चहा नाश्ता मोकळा ठेवलेला आहे तुम्ही सगळे. आज विलासपूर गोळीबार आणि आमच्या शाहूनगर ते विलासपूर भागातले सर्व ज्येष्ठ नागरिक, आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा एक मोठा ग्रुप आहे या विलासपूरला, त्यांचा सत्कार नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा आमच्या ज्येष्ठ नागरिकांना विलासपूर फॉरेस्ट कॉलनीमध्ये बोलवलं. त्यांचा सत्कार, त्यांना आमचा सत्कार केला आणि आम्ही सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि माझी ताई पूनमताई नगरसेवक आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचा सगळ्यांचा ज्येष्ठांचा सत्कार केला. त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या विरुंग केंद्राच्या नवीन आपल्या ज्येष्ठांसाठी असावे ते नगराध्यक्षांना मान्य केले. नगराध्यक्षांचं मनापासून आभार मानतो. पहिल्याच मिटिंगला आले आणि पहिल्याच सत्काराला माझ्या विलासपूर गोळीबारला विरुंग केंद्र दिलं त्याबद्दल नगराध्यक्षांचा आभार आणि माझ्या सगळ्या ज्येष्ठांचा आणि माझ्या विलासपूरच्या प्रत्येक नागरिकांचा खरोखर मनापासून आभार मानायला पाहिजे. त्यांना ही व्यासपीठ आम्हाला दिलं आहे आणि त्यांच्यामुळं आम्ही पूनमताई मी निवडून आलो आणि नगराध्यक्षांना एवढी मतं दिली. त्याबद्दल ज्येष्ठांच्या आशीर्वादानंच या विलासपूर गोळीबार सगळीकडं माझा आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या कृपेनं आम्ही सगळीजण काम करतोय, चांगल्या पद्धतीने काम करतोय. पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक संघाला मनापासून आभार मानतो आमचा सत्कार केल्याबद्दल.